नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचांना कला केंद्रात भेटलेली नर्तिका, तिच्यासोबत वाढलेले प्रेमसंबंध आणि त्यानंतर नर्तिकेने उपसरपंचास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या दिलेल्या धमक्या आणि नैराश्यातून उपसरपंचाने केलेली आत्महत्या. आता ह्याच नर्तिकेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती पुढील व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणते, मेरे पास तेरे जैसे चार है. पाहुयात हा व्हिडिओ आणि नेमकं प्रकरण काय. मुझे तुमसे ब्रेकअप करना है. ब्रेकअप करना है ना, कर लो, लेकिन मुझे ये बताओ तुम्हारे पास है क्या? मेरे पास गाड़ी है, पैसा है, बंगला है, दौलत है, शोहरत है. तुम्हारे पास क्या है? तेरे जैसे चार. मुझे तुमसे ब्रेकअप करना है. ब्रेकअप करना है ना, कर लो, लेकिन मुझे ये बताओ तुम्हारे पास है क्या? मेरे पास गाड़ी है, पैसा है, बंगला है, दौलत है, शोहरत है. तुम्हारे पास क्या है? तेरे जैसे चार. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचा अजरामर डायलॉग आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन शशी कपूर यांना उद्देशून म्हणतात, मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. क्या तुम्हारे पास कार है, बंगला है, बैंक बैलेंस है, क्या है तुम्हारे पास? त्यावर शशी कपूर उत्तर देतात, म्हणतात, मेरे पास मां है. हा डायलॉग केवळ लोकप्रियता नाही, तर भारतीय चित्रपट सृष्टीतील एक आयकॉनिक डायलॉग म्हणून समजला जातो. जिच्यामुळे गेवराईतील उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली, त्या पूजा गायकवाडीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याच नर्तिका पूजा गायकवाडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पूजाला म्हणतो की मेरे पास बंगला है, गाड़ी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है? त्यावेळी पूजा त्या व्यक्तीस उत्तर देते, मेरे पास तेरे जैसे चार है. असे म्हटलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पूजा गायकवाड हिच्यावर चहूबाजूने टीका होतीये. 38 वर्षीय माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. 1.5 वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांनी थापडी तांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून 2.25 लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणं बंद केलं. पूजाने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर 5 एकर शेती करा असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकीही पूजानं गोविंद बर्गे यांना दिल्याची चर्चा आहे. या सगळ्यांमुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले. त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं ते नैराश्याच्या गर्तेत गेले. गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते, मात्र ती त्यांचा फोन उचलत नव्हती. त्यांच्याशी एकही शब्द बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुर येथील घरी गेले. त्यानंतर रात्री पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला. गोविंद बर्गे यांनी नैराश्यातून स्वतःच्या कानशिलात गोळी मारून आत्महत्या केली अशी शक्यता वर्तवण्यात येते. या प्रकरणी गोविंद बर्गे यांचे नातेवाईक लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला असून तिला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवारांनी शंका उपस्थित करत या प्रकरणाची योग्य चौकशीची मागणीही केली. गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही, आम्ही रोज त्यांच्या सोबत होतो. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून उपसरपंच गोविंद बर्गे मागील 5 ते 6 दिवसांपासून प्रचंड तणावात होते. त्यांचा मोबाईल फोन बंद होता अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराने दिली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही गोविंद बर्गे यांच्या मित्रपरिवाराने केली आहे. गोविंद बर्गे यांचा मृत्यू हत्या की आत्महत्या असा प्रश्न जनसामान्यांमधून विचारला जातोय. या प्रकरणात आता व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरोधात लोकांनी संताप व्यक्त केलाय. गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून
या चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।